अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ। दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। तुम्ही आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता, आता पुढं 5 वर्ष आता ठेवणार आहे। आणि हा पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पाहता थांब, त्याच्यामध्ये अगं बघ ना, आता मी विचारतो काय सांगतो, अरे आगे बढ़ो, तुम मेरे पीछे आओ और मेरी घड़ी दबाओ दबाओ। अरे थांब बाबा, मला पुढे जायचं राव, मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. आपल्या प्रेमाची, आपला परिवार आहे, आपली आपुलकी, आपला जिव्हाळा आहे, आपण सगळी एका कुटुंबातली माणसं. आता बायको जोड्यांनीच हाणल घरी. बर ठीक आहे, ऐक. अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करेन, मग माझ्याकडे. मित्रांनो, म्हणजे तुझ्या बायकोवर नाही तर माझ्या बायकोच्या बायको. मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनात जातो. त्या पत्रिका जर असेल तर मागचं पान बघा, तर त्यांनी का अक्षर बारीक काढली, ही अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम मोठ्याने सांगत की ही अक्षर वाचून दाखवा. जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरज नाही. अशा पद्धतीचं डॉक्टर मी बारकाईने बघत असतो. मागाशी पण मला म्हणले, नाही तर दादा तुम्हाला घाई आहे मला माहिती आहे, पण माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा. मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शाल, छानसं काहीतरी आणतील. ते टॉवेल असतो ना, तो मोठा असतो. टॉवेल देखील आपण आग पुसतो, तो मोठा असतो. मला म्हणलं दवाखान्यात कुठं काटकसर झाली नाही, काही प्रत्येक गोष्टी केल्या, परंतु वडिलांना शॉर्ट टाकताना फार डॉक्टर काटकसर. ही वागणं बरं नव्हतं. त्यामध्ये डॉक्टर शेवटी या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला, म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला, म्हणून तुम्हाला ती डिंपल मिळाली. बरं झालं, असं करू नका डॉक्टर. बाकीचे मला म्हणतातच की ह्याला बोलवायचं म्हणजे काय बोलेल सांगता येत नाही, पण मी खरं बोलत असतो, चुकीचं बोलत नाही. आता पैदास आपल्याला तशी वाढवली पाहिजे, कारण मित्रांनो हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं, पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना.